मोक्षाची पाने हले ज्याची सत्ता, भगवंताच्या सत्तेशिवाय तर पानच हलत नाही. मग ज्या कारण परत्वे आमचा जन्म झालाय या मृत्यू लोकामध्ये, ते कारण म्हणजे मुक्ती म्हणजे मोक्ष आहे. आणि त्यावरती जर प्रत्येक श्वासावरती भगवंताची सत्ता असेल तर तो आम्हाला मिळणारच नाही का? याच प्रश्नाचं उत्तर शोधून घेण्यासाठी आणि दादांचं यथार्थ जीवन समजून घेण्यासाठी पहिल्यांदा आम्हाला मृत्यूलोक समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. कारण हा मृत्यूलोक आहे कसा? स्वर्गीचे अमर इच्छितात देव, मृत्यूलोकी भावा जन्मा. देव कुठले? बोलत चला. कुठले? स्वर्गीचे. कसे आहेत? अमर. देव कुठले? स्वर्गीचे. कसे आहेत? अमर. मग स्वर्गीचे अमर असणारे देव जर तुमचा माझा जन्म झालाय तर या मृत्यूलोकाची कामना करत असतील तर मृत्यूलोक किती श्रेष्ठ आहे. कारण देव कुठले? स्वर्गीचे. आणि स्वर्ग कसा आहे? अमर तर देव आहेत, मग स्वर्ग कसा आहे आपल्याला सांगता येणार? आणि आता भगवान परमात्मा लॉट वाईज आपल्याला न्यायला विमान घेऊन आला तरी आपण जाणार. पण महावैष्णव ज्ञानोबांनी ज्ञानेश्वरीमध्ये स्वर्गाचं फार गोड वर्णन केले महाराज. तो स्वर्ग कसा आहे? जिथे महासिद्धीची भंडारे, अमृताची कोठारे, पई गाई खिल्लारे कामधेनूची. जिथे महासिद्धीची भंडार आहेत, अमृताची कोठार आहेत, असंख्य गणितीच्या पूर्ण करणाऱ्या कामधेनूचे असंख्य कळप आहेत, असा जो स्वर्ग आहे त्या स्वर्गाचे देव सुद्धा तुमचा माझा जन्म झालाय त्या मृत्यू लोकाची कामना करतात. नव्हे नव्हे तर ज्या सुखकारणे देव वेडावला, वैकुंठ सोडून संत सदनी येऊन राहिला. त्या संत मांदियाळीसाठी माझे भगवंत येतात. माझे महाराज म्हणतात आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी. म्हणजे भगवान परमात्म्याला सुद्धा या मृत्यू लोकाची आस आहे, संतांना सुद्धा या मृत्यू लोकाची आस आहे. आणि या मृत्यू लोकात जर तुमचा माझा जन्म झाला असेल तुम्ही मी किती भाग्यवान आहोत. मग अडचण काय? अडचण एकच, तया झाला फाटा काम, क्रोध, मोह, माया, लोभ आणि मत्सर याचा फाटा या देहाला झाल्यामुळे झालं काय महाराज? मुक्ती म्हणजे मोक्षाची दारं आमच्यासाठी बंद झाली. कसला गर्व आहे आम्हाला? मी डॉक्टर गर्व होतो, मी वकील गर्व होतो, मी प्राध्यापक गर्व होतो, मी कीर्तनकार गर्व होतो. अहो महाराजांनी सांगून ठेवलंय अन्न मान धन येतो प्रारब्धाधीन. म्हणजे लक्षात घ्या, येताना तुम्ही मी काही आणलं, जाताना काही नेणार नाही. आज आपलं काही आहे हा स्वतः तुमचा माझा भ्रम आहे. पण हेच वाक्य अध्यात्मशास्त्र आधारे जर आम्ही पाहिलं तर येताना घेऊन आलो तुमचं माझं प्रारब्ध होतं, आज करतोय ते आपलं क्रियमान कर्म आहे. आणि घेऊन जाणार आहोत ते तुमचं माझं संचित आहे. मग संचिताचं गाठोडं जर आज व्यवस्थित बांधायचं असेल तर आजपासून आमची कर्म आम्हाला आदर्शवत करावी लागतील. कारण खऱ्या अर्थाने मनुष्य जिवंत राहतो ना महाराज, तो कर्माधारे राहत असतो. महावैष्णव ज्ञानोबांनी संजीवन समाधी घेतली, एवढी वर्ष उलटून गेली, पण आजही ज्ञानोबांनी म्हटलं आम्ही नतमस्तक झाल्याशिवाय राहत नाही. छत्रपती शिवराय अनंतात विलीन झाले, 392 वर्ष उलटून गेली, पण आजही शिवराय म्हटलं आम्ही नतमस्तक झाल्याशिवाय राहत नाही. एका वाक्यासाठी विषांतर करतो महाराज. खऱ्या अर्थानं 2 वर्षात प्रत्येकानं कोरोना अनुभवला. आणि जसा कोरोना आला गाडीपेक्षा वेगानं धावणारा माणूस मात्र स्तब्ध झाला. पण या कोरोनापेक्षा एक भयंकर आजार गेल्या 11 वर्षापासून आपल्या देशाच्या मातीत घुंगावतोय. आणि या 6 वर्षामध्ये त्यानं अत्यंत उग्र रूप धारण केलंय. त्याकडे मात्र आज आमचं लक्ष नाही. शोकांतिक आहे. मी स्वतः सायकोलॉजीचा प्राध्यापक आहे, अभ्यास केल्याशिवाय बोलणार नाही महाराज. आज खऱ्या अर्थानं गेल्या 11 वर्षापासून एक आजार ज्याचं नाव डिप्रेशन आहे. आणि हा डिप्रेशनचा आजार गेल्या 6 वर्षापासून आपल्या भूमीत एवढ्या वेगानं बळावतोय. कारण मिडा या संस्थेच्या रिपोर्टनुसार संबंध जगामध्ये सर्वात तरुण देश जर आजच्या घडीला कोणता असेल ना तो म्हणजे आपली भारतभूमी आहे. आणि आपल्या भारतभूमीमध्ये सर्वात तरुण राज्य जर कोणतं असेल तर प्रथम क्रमांक महाराष्ट्र आणि द्वितीय क्रमांक केरळ आहे. पण आज महाराष्ट्रामध्ये 10%, 20%, 30% नाही तर 36.42% तरुणाई आजच्या घडीला मानसिक डिप्रेशनमध्ये आहे. आणि या मानसिक डिप्रेशनवरती सुद्धा सगळ्यात मोठं जर औषध म्हणजे लस कोणती असेल तर ती म्हणजे महावैष्णव ज्ञानोबांची ज्ञानेश्वरी आणि तुकोबारांची गाथा आहे. पण या महाराष्ट्राची दुर्दम्य शोकांतिका अशी आहे, आज आमच्या घरातल्या आईला संध्याकाळी 7 वाजले की झीवरती 7 वाजता मन उडू उडू झालं, 7:30 वाजता मन झालं बाजिंद, 8 वाजता लेक माझी लाडकी या सिरियलमधूनच वेळ मिळत नसेल तर ती आपल्या लेकराला मांडीवर घेणार कधी आणि ज्ञानोबांची ज्ञानेश्वरी तुकोबांची गाथा सांगणार कधी? हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. पण आज हात जोडून सगळ्यांना विनंती करतो, नाही ज्ञानेश्वरी वाचता आली वाचू नका, नाही भगवद्गीता वाचता आली वाचू नका. पण ज्ञानेश्वरीने सांगितलेले 4 योग जर तुमच्या
माझ्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये आम्ही अंगीकारले ना, जे दादांनी यथार्थपणे आपल्या जीवनामध्ये साधले, म्हणून तर दादांच्या जीवनाची वाटचाल मुक्ती म्हणजे मोक्षाकडे झाली. मग महाराज जाणकार मंडळी असा प्रश्न विचारतील की दादांनी आपल्या जीवनामध्ये असे कोणते 4 योग साधले की ज्ञानेश्वरीच्या त्या 4 योगा आधारे त्यांनी आपल्या जीवनाची वाटचाल मुक्ती म्हणजे मोक्षाकडे केली. दादांनी आपल्या जीवनामध्ये ज्ञानेश्वरीचा पहिला योग साधला, तो म्हणजे कर्मयोग आहे. आता कर्मयोगाची व्याख्या माझ्यासारख्या अल्पज्ञानी पामरानं काय करावी? कर्मयोग म्हणजे नेमकं काय आहे? दृष्टांत देतो म्हणजे सिद्धांत समजणं सोपं होईल. एकदा नारद मुनींनी भगवान परमात्म्याला प्रश्न केला, देवा माझ्या श्वासागणित मी तुमच्या नामाची जपमाळ ओढतोय, मला खात्री आहे या संबंध जगाच्या पाठीवर तुमचा सर्वश्रेष्ठ भक्त मीच आहे आणि कहे गए श्याम सुंदर. भगवान परमात्मा उत्तर दिले, नाही नारद मुनी, या जगाच्या पाठीवर माझा सर्वश्रेष्ठ भक्त जर कोण असेल तो तिकडे उत्तर भारतामध्ये राहतो, ज्याचं नाव श्रीहरी आहे. नारद मुनींच्या डोक्यात मुंग्या आल्या, काय बोलताय देवा? अहो माझ्या श्वासागणित मी तुमच्या नामाची जपमाळ ओढतोय आणि तुम्ही असं म्हणताय कोण कुठला श्रीहरी तुमचा परमभक्त, कारण काय देवा? आणि भगवान परमात्म्याने स्मित हास्य करा सांगितलं, नारद मुनी या प्रश्नाचं उत्तर जर तुम्हाला हवं असेल तुम्ही स्वतः जाऊन पाहून या. नारद मुनी निघाले, उत्तर भारतात आले. श्रीहरीच्या घराच्या बाजूला एक अजन्य वृक्ष होता, त्या अजन्य वृक्षावर जाऊन बसले आणि श्रीहरीचा दिनक्रम निहाळू लागले. श्रीहरी सकाळी उठला, अंघोळ झाली की दिवे लागण करायचा, देवाला नैवेद्य दाखवून जेवण करून शांतपणे आपल्या खांद्यावर नांगर घेतला की आपल्या शेतात निघून जायचा. संध्याकाळी 6 वाजता आला, नांगर बाजूला ठेवला, हातपाय धुतले की दिवे लागण करून देवाला नैवेद्य दाखवून शांतपणे झोपी जायचा. 3 दिवस श्रीहरीचा दिनक्रम पाहिला आणि 4थ्या दिवशी भगवान परमात्म्याला भेटायला नारद मुनी पुन्हा वैकुंठात आले. थोडंसं रागाने विचारलं, देवा माझी चेष्टा करता होय? माझी चेष्टा चालवली होय? तो श्रीहरी सकाळी उठलं की एकदा तुमचं नाव घेतो आणि संध्याकाळी झोपताना तुमचं एकदा नाव घेतो. मी तर माझ्या श्वासागणित तुमच्या नामाची जपमाळ ओढतो, तरी तुम्ही असं म्हणताय तो श्रीहरी तुमचा परमभक्त, कारण काय देवा? उत्तर हवंय मला. आणि भगवान परमात्म्याने सांगितलं, नारद मुनी या प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला नक्की देईल, पण त्या अगोदर माझं एक महत्वाचं काम चालू आहे, तेवढं पूर्ण झालं की मग. पण भगवान परमात्म्याला नारद मुनी सांगितलं, नाही देवा, जोपर्यंत मला उत्तर मिळणार नाही तोपर्यंत मी इथून जाणार नाही. शेवटी भगवान परमात्म्याने सांगितलं, नारद मुनी तुमच्या प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला नक्की देतो, पण त्या अगोदर माझं एक महत्वाचं काम आहे, तेवढं कराल का? नारद मुनी म्हटले, सांगाल ते करतो देवा, पण उत्तर हवं आहे. आणि त्याच वेळी भगवान परमात्म्यानं लक्ष्मी मातेला हाक मारली, लक्ष्मी. लक्ष्मी माता धावत आल्या, एक समय आणि तेल घेऊन ये. लक्ष्मी माता समय आणि तेल घेऊन आल्या. भगवान परमात्म्याने समय हातात घेतली, काठोकाठ तेलानं भरली आणि नारद मुनींच्या हातात दे सांगितलं, मुनिवर्य आता तुम्हाला माझं एक महत्वाचं काम करायचंय. ही समय हातामध्ये घेऊन समोर जी पृथ्वी पाहताय ना, या पृथ्वीला तुम्हाला 7 प्रदक्षिणा पूर्ण करायच्यात. माझी फक्त एकच अट आहे, या समयतला एकही तेलाचा थेंब खाली मात्र पडता कामा नाही. नारद मुनी म्हटले, ठीक आहे देवा, पण आल्याबरोबर उत्तर आलो की लगेच देतो. आणि नारद मुनी निघाले. 1ली, 2री, 3री 7 प्रदक्षिणा पूर्ण झाल्या आणि धापा टाकत नारद मुनी भगवान परमात्म्याच्या समोर आले. देवा आलो बरं मी, आता उत्तर. आणि भगवान परमात्म्याने सांगितलं, नारद मुनी अहो किती घाई करताय, जरा उसासात घ्या, मला हे तर सांगा, ज्या पृथ्वीला तुम्ही 7 प्रदक्षिणा मारल्या ती पृथ्वी कशी हो? हा नारद मुनी डोक्याला हात लावला, काय विचारताय देवा? माझ्या हातात तुम्ही समय दिली, काठोकाठ तेलानं भरली आणि वरून तुम्ही मला असं सांगितलं यातला एकही तेलाचा थेंब खाली पृथ्वीवर पडता कामा नये. अहो माझं सगळं लक्ष त्या समयीवर आणि समयीतल्या तेलावर होतं, मग ती पृथ्वी पाहायला वेळ होताच कुठं? तसा स्मित हास्य करत भगवान परमात्मा उत्तरले, मग नारद मुनी तुम्हीच मला उत्तर द्या बरं, माझा श्रीहरी तरी यापेक्षा वेगळं काय करतोय? या मृत्यू लोकामध्ये, या कलियुगामध्ये मी त्याला शेतकरी म्हणून जन्माला घातलंय आणि शेतीच्या काळ्या ढेकळांमध्ये जर तो पंढरीचा आज राऊळ पाहत असेल आणि त्यातून उगवणाऱ्या कांदा मुळा भाजी अवघी मिठाई माझी, त्या कांदा मुळा भाजीमध्ये जर माझं रूप पाहून माझ्या अहोरात्र सेवा करत असेल तर तो माझा परमोच्च भक्त होऊ. या 2 करांनी म्हणजे हाताने आम्ही जे काही कर्म करतो तीच भगवंताची पूजा समजून करणं म्हणजे ज्ञानेश्वरीचा पहिला योग कर्मयोग आहे. तुम्ही शेतकरी आहात ना, तुमच्या शेतीचं काम देवपूजा समजून करणं हीच तुमच्या जीवनातली देवपूजा आहे. आम्ही नोकरी व्यवसाय करतो, तो प्रामाणिकपणे करणं म्हणजे आमची देवपूजा आहे. आम्ही घरातला स्वयंपाक बनवतो, तो बनवत असताना आमची भावना आनंदित आणि उल्हासित ठेवणं म्हणजे आमची देवपूजा आहे. हा ज्ञानेश्वरीचा पहिला योग म्हणजे कर्मयोग आहे. ज्ञानेश्वरीचा दुसरा योग म्हणजे ज्ञानयोग आहे. ज्ञानयोगाची व्याख्या माझ्यासारख्या अल्पज्ञानी पामरानं काय करावी? सोपं करून सांगतो म्हणजे समजणं सोपं होईल. एखादं 4 वर्षाचं लेकरू जर रांगत या ठिकाणी आलं आणि त्याने सांगितलं मी येताना एक साप पाहिला, आपण त्याच्यावर फारसा विश्वास ठेवणार नाही. एखादा व्यसनी व्यक्ती हालत डुलत आला, त्याने सांगितलं मी येताना एक साप
साप पाहिला आपण त्याच्यावर फारसा विश्वास ठेवणार नाही, पण एखादा ज्ञानी मनुष्य या ठिकाणी आला आणि त्याने सांगितलं मी येताना एक साप पाहिला, तर आपण त्याच्यावर विश्वास ठेवणार. आपण त्याच्यावर नाही तर त्याच्या ज्ञानावर विश्वास ठेवणार. कारण मनुष्य या जगामध्ये स्वयंपूर्ण होतो तो ज्ञानाच्या बळावर होत असतो. ज्ञानेश्वरी तिसरा योग म्हणजे भक्ती योग आहे. आता भक्ती योगाची व्याख्या माझ्यासारख्या पामरानं काय करावी? भक्ती म्हणजे नेमकं काय आहे? सोपं करून सांगतो म्हणजे समजणं सोपं होईल. भक्ती जर भुकेत आली आपण तिला उपवास असं म्हणतो. भक्ती जर अन्नात आली आपण तिला महाप्रसाद असं म्हणतो. भक्ती जर पाण्यात आली आपण तिला तीर्थ असं म्हणतो. तीच भक्ती प्रवासाला निघाली आपण तिला तीर्थयात्रा असं म्हणतो. तीच भक्ती संगीतात गेली आपण तिला कीर्तन असं म्हणतो. ती लोकसंगीत उतरली आपण तिला भारुड संबोधतो. ती जर कृतीत आली तर आपण तिला सेवा असं म्हणतो. आणि ती जर मानवाच्या अंतःकरणामध्ये रुजली तर मानवता हा वारकरी संप्रदाय अखिलपणा निर्माण होतो आणि आपल्याला प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये भगवंत दिसायला सुरुवात होते. आणि त्याच भगवंताची पूजा करताना देव पाहावयासी गेलो देवची होऊन ठेलो. साक्षात या नरदेहाला देवत्व प्राप्त होतं. ज्ञानेश्वरीचा चौथा योग म्हणजे राजयोगाकडे झाली असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. पण राजयोगावरती जर बोलायचं म्हटलं तर पुढचे 3 तास निघून जातील. म्हणून राजयोगाचा जर आपण परिपूर्ण अभ्यास केला तर 4 तत्वांवरती राजयोग आधारलेला आहे. खऱ्या अर्थाने हे 4 तत्व कोणती? सत्य, अहिंसा, अस्तेय आणि ब्रह्मचर्य. पण राजयोग हा मृत्यू लोकातील जडजीवांसाठी अत्यंत अवघड आहे. म्हणून तर संतांनी मध्यम मार्ग काढला. कोणता? लक्षात घ्या. जर आपण त्रेतायुगाचा अभ्यास केला त्रेतायुगामध्ये भगवान परमात्मा यज्ञ केल्यानंतर प्रसन्न व्हायचे. आपण जर द्वापारयुगाचा अभ्यास केला तर द्वापारयुगामध्ये भगवान परमात्मा जप केल्यानंतर प्रसन्न व्हायचे. पण संतांना माहित होतं कलियुगातलं हे मॉडेल आळशी आहे. पण जरी ते आपले लेकरं असतील तर आपल्या लेकरांचा उद्धार झाला. कारण महिला मंडळ तुम्हाला एक सोपा प्रश्न आहे. आईला एक मुलगा दारुडा आहे दुसरा मुलगा ज्ञानी आहे. आई दारुड्या मुलाला घराच्या बाहेर काढते का? त्याला स्वतःपासून दूर करते का? त्याच्याबरोबरचे सगळे संबंध तोडते का? आईची माया अशी असते महाराज. लेकरू चांगलं असू द्या आता लेकरू वांगलं असू द्या आई त्याला आपल्या मायेच्या पंखाखाली घेत असते. मग संत जर तुमचे माझे मायबाप असतील भले आपण वांगले असू ते आपल्याला दूर करतील का? म्हणून संतांनी खऱ्या अर्थाने संतांशी देवाशी मीटिंग केली आणि देवाला सांगितलं देवा आम्ही तुझी भक्ती करतोय म्हणून तुला श्रेष्ठत्व आहे. आता थोडं तुला आमचं ऐकावं लागेल. आणि संतांनी देवाशी मीटिंग करून मृत्यू लोकात तुमच्या माझ्यासाठी मध्यम मार्ग काढला. कलियुगी उद्धारे हरीच्या नामे आणि मुखी नाम हाती मोक्ष आईसी साक्ष. आता मला सांगा महाराज भगवान परमात्मा कोरं विमान घेऊन आला म्हणजे नंबर प्लेट सुद्धा आली आणि इथं उतरवलं तर चालेल का? आंब्या झाडाच्या तिथं उतरवलं आणि देवानं सांगितलं आज आता खऱ्या अर्थानं इथं हरिनाम सप्ताह खऱ्या अर्थानं हरिकीर्तन चालू आहे. मी तुम्हाला आता नेणार नाही पण कीर्तन झालं की तुम्ही सगळे विमानात बसा. मी तुम्हाला सगळ्यांना सरलाट न्यायला आलोय. किती जण जायला तयार होतील? विमान कुणाचं आलंय? देवाचं. आणि साक्षात नेणार कुठे? एंट्री कुठे? डायरेक्ट वाईल्ड कार्ड एंट्री स्वर्गात. किती जण जायला तयार आहे? बोटवर करा. इकडं अपेक्षा होती मला म्हणजे कुणीच जायला तयार मग याचा अर्थ आम्ही प्रपंच सोडायला तयार नाही. आणि जर प्रपंच करायचा असेल संचित प्रारब्धाचा फेरा भोगावा म्हटल्यानंतर आम्हाला कर्मयोग ज्ञानयोग आणि भक्तियोग साधावाच लागेल. आणि तो जर या मृत्यूलोकात साधत असताना अंतःकरणामध्ये आम्ही भगवंताचं नाम ठेवलं तर कलियुगी उद्धारे हरीच्या नामे